तुकाराम मुंडेने कायदा कानून काढले ते मी समर्थन करतो, पण त्यांचे जे खाली अधिकारी आहे ते पैसे घेऊन गुटखा विकतात आणि आम्ही फक्त विकतो. तुम्ही विक्री बोलवते, तुम्ही बनवायला लावा ना, ते विक्री नाही, तुम्ही बंदी करा, कंपनीवर बंदी करा. नमस्कार, story.com च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गेल्या अनेक महिन्यापासून, गेल्या 1.5-2 महिन्यापासून तुकाराम मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये कारवाईचा धडाका घातलाय आणि याच कारवाईच्या विरोधात महाराष्ट्रातले पानटपरीधारक सुद्धा एकवटले असून मुंबईच्या आझाद मैदानावर ते या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलेत. त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत? त्यांची मागणी म्हणजे हे की मोक्का कायदा हा त्यांच्यासाठी कुठंतरी घातक ठरतो. पानटपरीवाल्यांना मोक्का कायद्याच्या विरोधात सुद्धा हे या ठिकाणी एकवटले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, काय नाव आहे तुमचं? कुठून आलात तुम्ही? माझं नाव ब्रिजेश चौरसिया है। मैं पनवेल महानगरपालिका क्षेत्र में एसोसिएशन का अध्यक्ष हूँ। मला हे बोलायचं की जे तुकाराम मुंडेने कायदा कानून काढले ते मी समर्थन करतो, म्हणजे ते गुटखा बंदीचे आम्ही स्वतः पानवाला समर्थन करतो। आम्ही लोक हा चाहता गुटखा बंदी पाहिजे, आम्ही स्वतः समर्थन करतो, पण त्यांचे जे खाली अधिकारी आहे ते पैसे घेऊन गुटखा विकतात। आम्ही 100 पानवाले, त्यांचा 90 दुकान टपरी अधिकारी गुटखा विकतात असं म्हणतात. अधिकारी सपोर्ट करतात त्यांचं, आम्ही समर्थन करतो गुटखा बंदीचं, पण आम्ही 100 पानवाले आहे, त्यांनी 90 दुकानवाले गुटखे बंद केले, पण 10 कोणे कोपचे कोणतरी गुटखा विकतो। आम्ही तर समर्थन वाले गुटखा बंदच पाहिजे, पण त्यांचा आमचा जे पानचा बिझनेस आहे त्याच्यावर आम्हाला चटणी किंवा सल्ली जे काहीतरी कायदे कानून मध्ये नाही त्याच्या पण बंदी समर्थन करतो, पण साधा पान जे आहे त्याचा आमच्या बंदीमध्ये आम्हाला माकोका लावतात, ते गलत करतात। त्या विरोध मध्ये आलेलो आहे की आमचे पान व्यापारी पण माकोका लावतात, गुटखे पण लावत होते, पण पान टोपरी पर गुटखा नाही भेटला त्याच्यानंतर पण तुम्ही माकोका लावतात, त्याचा विरोध मध्ये आम्ही आलेलो आहे। त्या गोष्टीला विरोध आहे ना, चुकीच्या पद्धतीने मोक्का लावणार तुमचा विरोध आहे, आणि जर एखादा कोणी गुटखा विकत असेल तर त्याला मोक्का लावणं काय वाईट? आम्ही खरं सांगतो, तुम्हाला सांगतो, हा मंचावर सांगतो, मी माझी जबाबदारी बोलतो की तिथे गुटखे भेटतील तुम्ही लगेच कारवाई करा, तुम्ही काउंटर पण करा पानवाल्याचे, आम्ही काय समर्थन नाही करतो, पण जिथे गुटखे नाही भेटत तुम्ही तिथे पण कारवाई करतात, ठीक आहे, बरोबर नाही। आणि आपले तुकाराम मुंडे साहेबांचे लोक गलत मेसेज पाठवतात, ते माणूस चांगला आहे, त्याचा अधिकारी पण चांगला आहे, त्याचा विषय पण चांगला आहे, पण त्याच्या जे खबर देतो ती खोटी खबर देतो। आणि आमच्या पनवेल महानगरपालिकेमध्ये आए दिन गुटखा के साथ साथ ती गांजा पण विकतो, त्याची पण कारवाई नाही होत। आम्ही पानवाला स्वतः बोलतो, आम्हाला कानून द्या, आम्हाला एक लेटर बनवून द्या, तुम्ही स्वतः सांगा कुठे भेटा, आम्ही तुम्हाला पकडतो। नाही, मी आता पत्रकार आहे, माझ्याकडे पण बऱ्याच बातम्या येतात, गेल्या अनेक वर्षापासून मी या क्षेत्रात आहे। पान टपऱ्यावर गांजा विकणे ह्या गोष्टी, ड्रग्स सुद्धा मोठ्या प्रमाणात अनेक वेळा पान टपऱ्यामध्ये पान टपरीधारक विकताना आढळले आहेत, गांजा विकताना आढळले। मग पान टपरीवाले पण काहीतरी चुकीचं काम करतात, मी त्याचा विरोध करतो। जे पानवाला असे प्रकारचे वस्तू विकतात मी त्याचा विरोध करतो, त्याच्यावर कारवाईसाठी मी साहेबाला बोलतो, साहेब तुम्ही कारवाई करा, आणि मी तुम्हाला टिप देतो। मी किती वेळ पनवेल महानगरपालिकामध्ये फोन लावला अननोन नंबर मधून, मोठे मोठे तालुकामध्ये चौकीवर, साहेब तिथे गुटख्याची गाडी आली, पण तो कारवाई नाही करत आणि मला वर कारवाई करतात। म्हणजे अधिकारी ह्या गुटखा बेकायदेशीर गुटखा विक्रीमध्ये पोलीस अधिकारी पण सामील आहेत असा तुमचा आरोप आहे? सगळ्यांचे नाही बोलू शकतो, पण कोणतरी आहे, सगळ्यांचे नाही, पण कोणतरी असे डिपार्टमेंट कोण असा माणूस आहे ते सपोर्ट करतात, पण सगळे बुरे नाही, बाकी लोक चांगले पण आहे। आणि मी स्वतः तालुका चौकीवर उद्या जाऊन देतो, अर्जी देतो की साहेब तुम्ही मला द्या अधिकार, मी तुम्हाला फोन करून सांगतो कुठे किती भेटेल, तुम्ही गुटख्यावर कारवाई करा, पण गरीब माणसाचे पानवाला त्याच्यावर कारवाई नको करा साहेब। आम्ही पानवाला आहे, आम्ही काय चोरी हत्या बलात्कार काय करत नाही, आम्ही आपल्या पोटसाठी आपण बिझनेस करतो, आपण लायसन धारक आहे, आमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड आमच्याकडे सगळे आहे, आम्ही काय गलत काम नाही करतो, पण तुम्ही गुटखा मध्ये मकोका लावा, पण गुटखा सोबत तुम्ही पानवाले पण मकोका लावतात। तिथं बोर्डवर, तिथं बॅनरवर बघतोय मी, तिथं सुगंधित तंबाखू हा काय प्रकार आहे? मी तंबाखू हा शब्द ऐकलाय की सुगंधित तंबाखू हा काय प्रकार आहे? सुगंधित तंबाखूवर बंदी सरकारने घातलेली आहे किंवा प्रशासनाने बंदी घातली आहे, हा सुगंधित तंबाखू हा काय प्रकार? ते पहिले तो ही साफ करा पाहिजे की महाराष्ट्र सरकारची बंदी आहे का अधिकारीची बंदी आहे, पहिले हे साफ करा, तुमचे पक्ष पहिले द्या की वर्तमान सरकारची बंदी आहे का प्रशासनाची बंदी आहे। आणि ते जम तंबाखू गुटख्याची बंदी आहे ना, त्याच्यावर तुम्ही पानवाल्यांची बंदी करतो, आम्ही फक्त हे बोलतो आमच्या पानचा बिझनेस चालू द्या, आम्ही गुटखा बंदची समर्थन करतो। आम्ही तुम्हाला, मी स्वतः तिकडे जाऊन, सुगंधित तंबाखू हा काय प्रकार आहे? ते सुगंधित मध्ये कसं आहे, ते जे चेनी खेनी मिराज आहे ते सुगंधित आहे, आम्ही स्वतः बंद करतो, पण जे आम्ही पानवर टाकतो
ते तुम्ही चालू द्या, असं तुम्हाला असं वाटतंय की त्याचं ज्यादा रोगवर्धक आहे, अजून प्रमाणे कमी करून द्या. म्हणजे पानामध्ये तुम्ही तंबाखू मधला कुठला तर प्रकार टाकता, सुगंधी तंबाखू, जो पान खाण्यासाठी टेस्ट येते पानाला. आम्ही त्याच्यावर साधा पान लावतो, चटणी लावतो, त्याच्यावर तिने कारवाई करतो, ती गलत आहे. आम्ही साधा पान लावतो, त्याच्यावर कारवाई करतो. किती ठिकाणी ती धडक मारली, त्यांनी गेले तिथे गुटखा नाही भेटला, त्यांनी ती राग मध्ये त्याच्या टपरीवर सील करतात, गुटखा नाही भेटला नंतर पण सील करतात. तंबाखू हे चुकीचं आहे ना, तंबाखू आरोग्यासाठी घातक आहे ना. जे तंबाखू मध्ये जास्त प्रकारचे केमिकल आहे ते तुम्ही बंद करा, आम्ही समर्थन करतो. पण तुम्ही नको का नको लावू साहेबांचा, तुम्ही एकदा टाइम द्या, तुम्ही असोसिएशन सोबत एक लेटर द्या, असोसिएशन वर बोलवा की तुमच्या एरियामध्ये किती पान टोपली आहे, तुमची जबाबदारी काय, आम्हाला सांगा, आम्ही कारवाई करतो. मग आता आपण तुम्ही सिगरेट पण विकता. आता सिगरेट ही पण एक आरोग्यासाठी घातक आहे आणि सिगरेटच्या पॅकेटवर पण 60% क्षेत्रात त्या सिगरेटच्या पॅकेटमध्ये लिहिलेलं असतं सिगरेट हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, मात्र तरी टपरीवाले विकतातच ना. हा, तुम्ही एक नंबर सवाल केला. ऐका, सरकारने लायसन दिलाय, सरकारने टॅक्स वाढवते, सरकार विक्री त्याला लायसन देते आणि आम्ही फक्त विकतो. तुम्ही विक्री बनवते, तुम्ही बनवायला लावा ना, ते विक्री नाही, तुम्ही बंदी करा, कंपनीवर बंदी करा. नाही, जर लोकांच्या आरोग्यासाठी ते घातक आहे, तुम्ही विकणं बंद केलं तर ते बनवलं. कंपनी बंद केलं तरी विकून बंद होणार. कंपनी स्वतः लायसन देतात, तुम्ही लायसन देतात आणि आम्हाला बोलतात तुम्ही विकतो. आणि जे आपले प्रतिबंधित सिगरेट ते आपण नाही विकत. भारतमध्ये जे प्रतिबंधित सिगरेट आहे, बाहेरचे सिगरेट, त्याला आम्ही नाही विकत. आम्ही जे ITC बेचते ते आम्ही बेचतो. आम्ही बाहेरचे काय कायदे के विरुद्ध आपण कधी जात नाही. मग आता हे आंदोलन आहे, हे काय आणखीन काय मागण्या आहेत तुमच्या? आमची मागणी हे आहे, तुम्ही आमचे धंदा बंद करतो, आम्हाला तुम्ही जेल करतो, तर आमचे पोरी पोलांना, आमच्या बायकोला, आमच्या आईसोबत तुम्ही जेवण देता का? आम्ही धंदा कायदेवर करतो, तुम्ही कायदेवर कारवाई करा, आम्हाला सांगा ना. आम्ही असोसिएशन आम्ही लेटर तुम्ही पाठवा की तुमच्या एरियामध्ये किती पान टोपरी आहे, तुम्ही मला द्या, म्हणजे काय चाललंय टपरीवर, आम्ही तुम्हाला देतो ना टपरी. जे ठिकाणी तुम्हाला प्रतिबंधित सामान भेटतील तुम्ही तिथे कारवाई करा, आम्ही तुम्हाला छूट देतो. पण जिथे कारवाई करतात तिथे काय नाही भेटत तो पण तुम्ही कारवाई करतात, ते गलत आहे, त्याचा विरोध करतो आम्ही. चुकीच्या पद्धतीने जर कारवाई होत असेल त्याला आमचा विरोध आहे, असं या पानटपरीधारक चालकांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन दीपक सावळकेसह मी प्रकाश पाटील, story.com, आझाद मैदान, मुंबई.